गुजरातमधील सुरत येथे भव्य हिरे बाजार केंद्र अर्थातच डायमंड बोर्स सुरू झाल्याने मुंबईला मोठा आर्थिक फटका बसणार असून महाराष्ट्रातील महसुलाचे मोठे नुकसान होणार आहे. मुंबईतील हजारो कार्यालये बंद होत असल्याने नागरिकांना रोजगारालाही मुकावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकामागोमाग एक अनेक हिरे व्यवसायातील कंपन्या मुंबईतील व्यवसाय गुजरातला नेत आहेत. हिरे व्यवसायातील अनेक व्यापारी सुरत व गुजरात येथील असून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अनेक वर्षांचा जुना व्यवसाय असल्याने ते मुंबईत होते. वांद्रे कुर्ला संकुलात हिरे बाजाराची मोठी इमारतही उभारण्यात आली होती. पण 2014 केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर व्यापाऱ्यांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी जोरदार हालचाली वाढवल्या गेल्या. परिणामी गुजरातमधील अहमदाबाद व सुरतला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर तेथे वित्तीय केंद्र व हिरे बाजार हलविण्यात आला. यामुळे मुंबईचे मोठे नुकसान होणार असून हजारो कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. मुंबईत सुमारे 17,000 कोटी रुपयांचा व्यवसाय असलेली किरण जेम्स ही कंपनी देखील गुजरातला स्थलांतरित झाली आहे. या स्थलांतरामुळे नवी मुंबईत भव्य हिरे बाजार केंद्र उभारणार असल्याची चर्चा हवेत विरून जाण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याची घोषणा यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती. पण केंद्रात सत्ताबदल होताच भाजप सरकारने आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये लगेच सुरू केले. आणि आता सुरतला हा हिरे बाजार हलविण्यात आल्याने मुंबईतील लाखो कामगार रोजगाराला मुकतील, अशी भीती राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. पण या मागचे वास्तव सुद्धा वेगळे असल्याचा दावा केला जात आहे. डायमंड अर्थात हिरे व्यापारामध्ये गुजराती, जैन आणि काठियावाडी लोकांचा मोठा सहभाग आहे आणि त्यात काम करणारे मजूरही गुजराती असल्याने मुंबईच्या पायाभूत सुविधांवरील वाढता ताण विचारात घेता सुरतमध्ये मोठ्या अपार्टमेंटसह निवासी वसाहती जवळ असणे हे त्यांच्यासाठी अधिक सोयीस्कर होणार असल्याचा दावा केला जात असून महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात सरकारने व्यापाऱ्यांना बरेच फायदे दिले आहेत. शिवाय मोठ्या जागा, स्वस्त मालमत्ता व स्वस्त मजूर मिळणे हे सुद्धा स्थलांतरामागचे कारण सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि सुरतमधील भाड्यातही लक्षणीय फरक असून सुरतमध्ये ऑफिससाठी 200 रुपये प्रति चौरस फूट भाड्याने जागा उपलब्ध आहे, तर मुंबईत तितक्याच ऑफिससाठी भाड्याचे दर 700 रुपये प्रति चौरस फूट पर्यंत आहेत. तसेच सुरतमध्ये वीज देखील स्वस्त असल्याचा दावा केला जात असल्यामुळेच घाऊक पद्धतीने या व्यापाराचे स्थलांतर होत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. सुरत डायमंड एक्सचेंज अर्थात एसडीबी च्या नानफा तत्वावरील कंपनीचे अधिनियम 2013 च्या नियम 8 नुसार रजिस्ट्रेशन झाले असून या कॉर्पोरेट कार्यालयात एकूण 4,500 कार्यालये थाटण्यात आली आहेत. त्याचे भाडे 8,500 स्क्वेअर फूट आहे. तर मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच BKC मध्ये याचे दर निम्म्यापेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. मग हा हिरे व्यापार स्थलांतरित का व कुणामुळे झाला असेल याचा विचार तुम्हीच करून आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.